नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मंडळी, प्रमोद महाजन महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं एक नाव, ज्या नावाने महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातल्या लोकांना प्रचंड मोठी भुरळ घातली होती. होय, भुरळ घातली होती. खरं तर प्रमोद महाजनांच्या वक्तृत्वाची पासूनच प्रेरणा घेऊन मीही आजपर्यंत बोलत आलोय. अगदी स्पष्ट सांगायचं तर महाजनांची भाषणं मला आजही मुखोद्गत आहेत. प्रमोद महाजनांनी व्यासपीठावरून बोलावं आणि ते जशास तसं मनात उतरवून, पाठ करून नव्हे, मनात उतरवून आपणही तसंच बोलावं असं लहानपणापासून वाटत आलं. त्यामुळं महाजनांच्या या भाषणाची भुरळ, या भाषणाचं गारुड माझ्या मनावर आजही कायम आहे. मित्रो, याच प्रमोद महाजनांच्या 18 वर्षापूर्वी झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर आज 18 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या वादळावर चर्चा होऊ लागली आहे, त्या वादावर चर्चा होऊ लागली आहे. खरं तर हे निखारे विझलेत असं वाटलं होतं, पण ते विझलेले नाहीत, तर त्या आगीवर थोडीशी राख चढली आहे. कोणीतरी फुंकर घालून ती राख बाजूला करेल आणि ती आग पुन्हा प्रज्वलित होईल, दिसेल, तो विस्तव दिसेल असं वाटायला लागलंय. काल परवा एका टीव्ही चॅनलवर मुलाखत देताना पूनम राव महाजन, प्रमोद महाजनांच्या कन्या, यांनी काही विधानं केली. अर्थात त्या खूप मोकळेपणाने बोलत असतील आणि त्या मोकळेपणातून ते निघाला असेल. त्यात त्यांनी आपल्या नातेवाईकांचा उल्लेख केलाय, जवळच्या माणसांचा उल्लेख केलाय, काही काकांचा उल्लेख केलाय. त्यातल्या राजकीय काकांचा विषय सोडला तर कौटुंबिक काकांच्या बाबत आपल्याला काहीतरी जाणून घ्यावं लागेल. म्हणूनच पूनम महाजन राव यांचे काका प्रकाश महाजन यांच्याशी आपण याच विषयावर बोलणार आहोत. कारण प्रकाश महाजनांच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली एक कमेंट नक्की असते, ते म्हणजे महाजनांच्या मृत्यूवर बोला. आज त्यांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका नमस्कार. मी स्वागत आहे असं म्हणणार नाही, कारण मला आज तुम्हाला ज्या ज्या विषयावर बोलायला लावायचं आहे, ज्या ज्या विषयावर तुम्हाला विचारायचे आहेत, ते स्वागतार्ह प्रश्न तुम्हालाही वाटणार नाहीत. कारण महाजनांच्या घरामधले वाद असे चव्हाट्यावर यावेत असं कोणालाच अपेक्षित नाही. त्यामुळे ते वाद चव्हाट्यावर आणणारा एकही प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. पण ज्या विषयांची चर्चा होतीये त्या विषयावर मात्र आपल्याला बोलावं लागेल. सगळ्यात पहिला प्रश्न, वासे फिरले आहेत काही लोकांचे असं पूनम महाजन म्हणाल्या आणि काकांचा उल्लेख केलाय. ते काका तुम्ही आहात का? कारण आजच्या घडीला शिल्लक असलेल्या काकांच्या मध्ये तुम्ही एकटेच दिसता. मुझको बर्बादी का कोई गम नहीं, गम है इस बात का चर्चा हो. प्रमोद महाजन जाण्याने जी काही ज्या नुकसानीचं, ज्या वेदनेचं वर्णन करू शकत नाही ती झाली. पण त्याची ज्या पद्धतीनं चर्चा होते याचं मला खूप वाईट वाटतं. विषय का निघावा, काय चर्चा व्हावी, कोण काका, राजकीय का वैयक्तिक, कोणत्या उद्देशानं पूनम मांडली हे कळायला मार्ग नाही. पण तिला तिकीट नाही मिळाले याचं वाईट मलाही वाटलं. आजचा तो भारतीय जनता पक्षाचा निर्णय होता. मी एका पक्षात आहे, त्याच्यामुळे मी त्याची काही चिकित्सा केली नाही. पण प्रमोद महाजनला ज्या दिवशी दुर्दैवानं गोळी लागली त्या दिवसापासून पुढे अनेक दिवस त्यांच्यावर होणाऱ्या चर्चेचं, त्यांच्यावर होणाऱ्या प्रश्नांचं, या सगळ्या गोष्टीचं, त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाचं मी प्रसारमाध्यमात खंडन करणारा एकमेव होतो. त्यावेळेस कोणी पुढे आलं. आत्ता एक उल्लेख त्याच्यात असा झाला की या मागे एक मोठं षडयंत्र होतं. 18 वर्षानंतर ज्यावेळेस मी हे ऐकलं त्यावेळेस मी खूप दुःखी झालो. 2 भावामध्ये वाद झाला, नको ते घडलं. एक मध्यमवर्गीय कुटुंबात, ब्राह्मण कुटुंबात ते घडलं.
लोकांना एक चव्हाट्यावर चर्चा करायला विषय झाला. खरं म्हणजे आम्ही कोण्या तिसऱ्या व्यक्तीचं कसलंही नुकसान केलं नाही. ठीक आहे, व्हावं न व्हावं याच्यावर चर्चा होऊ शकते. जर आमच्यामुळे कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान नाही झालं तर तिसरी व्यक्ती ज्या पद्धतीनं बोलतात, ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया माझ्या कुठल्याही एखाद्या विषयाच्या व्हिडिओवर येतात ते पाहून मी दुःखी होतो. पण मी काल दुःखी नाही झालो, कारण मन एवढं बधीर झालं की कुणी आता त्याला दाभण टोचले तरी वेदना नाही झाली. म्हणजे राजकीय काकाशिवाय सुद्धा ज्या काकाविषयी बोलली तुम्हीच, कारण आता हयात मीच आहे. आणि माझा स्वभाव असा आहे की मनुष्य आहे, 4 वाईट गुण माझ्यातही आहेत. पण स्वर्गीय प्रमोद महाजन एकदा माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला इथं आले होते. खूप पारिवारिक कार्यक्रम होता आणि त्यांनी एक भाषण केलं होतं. ते म्हणजे प्रकाशच्या ऑफिसमध्ये बसलो त्यावेळेस वडिलांचा आणि प्रकाशच्या आवडत्या कुत्र्याचा एक फोटो तिथं होता. प्रामाणिकपणा आणि आयुष्यात कधी कुणी आपल्यावर एखादी उपकार केले असतील तर त्या माणसाला विसरू नये, माझ्या वडिलांचे दोन्ही गुण त्यांनी माझ्यात पाहिले, तो उल्लेख केला होता. पण मला काल सगळं ऐकल्यावर वाटलं की माझ्या हातून असं काय घडलं. तोच प्रश्न आहे का काय घडलंय? असं विस्मृतीत गेलंय काही की घडलं नाही आणि ते टाकण्याचा प्रयत्न होतोय? नाही, असं घडलं होऊ शकतं कदाचित. आम्ही आमच्या वडिलोपार्जित जमिनीत वाटा मागितला, याच्याशिवाय. वडिलोपार्जित जमिनीत वाटा मागितला या वाक्यावर मी तुम्हाला थांबवतो. प्रकाश महाजन हे प्रमोद महाजनांचे भाऊ होते, लाणे. आणि प्रकाश महाजनांची ही आर्थिक स्थिती होती का की वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळाल्याशिवाय उपजीविका होणार नाही, अशी स्थिती होती म्हणून सगळं घडलंय? म्हणजे या स्थितीला तुम्ही आहात? तसं म्हणायला हरकत नाही, कारण वाढतं वय आणि व्यवसायामध्ये राजकारणाचा होणारा हस्तक्षेप, त्याच्यामुळं माझा थोडा बहुत चालणारा व्यवसाय बंद पडला. मग शेवटी आम्ही आमच्या वडिलांच्या वडिलोपार्जित ह्याच्यात हिस्सा मागितला, आम्ही दुसऱ्या कोणाचा तर काही. आणि त्याचं राग येण्याचं कारण काही नाही, कारण ती गोष्ट अयोग्य माणसाच्या हातात चालली होती असं माझंही मत होतं. आणि शेवटी राहिलेलं आयुष्य काढायचं, मुलाला पायावर उभा करायचं, तर मला त्याशिवाय पर्याय नव्हता. हे मला मनाला एका बाजूला पटत नव्हतं, पण शेवटी भुकीनं मेल्यापेक्षा शिळं अन्न खावं या मनस्थितीत कधी कधी माणूस येतो. आणि तो मी निर्णय घेतला. मी एकट्याने नाही घेतला, त्यात इतर कुटुंबाच्या लोकांनी घेतला. तेवढी एक जर घटना सोडली तर मला असं आठवत नाही गेली कित्येक वर्ष तर म्हणजे साधी विचारपूस सुद्धा कुणाची नाही. उलट 2014ला ज्यावेळेस तिला तिकीट नाकारण्याची वेळ आली होती त्यावेळेस मीच तिला सल्ला दिला होता की तू बांद्रा म्हणून उभा राहा, कदाचित प्रिया दत्तच्या विरुद्ध कोणी उभा राहत नाही. आज ते प्रसारमाध्यमापुढे मान्य करणार नाहीत. गोपीनाथराव आहेत होते, गोपीनाथरावचे त्यावेळेस माझे इतके संबंध सुधारले होते की मी त्यांना खूप आग्रह केला. मी असं म्हणत नाही की माझ्या आग्रहामुळे भाजपने तिकीट दिलं असेल, पण तिनं 10 वर्ष चांगलंही काम केलं. तिला का नाकारलं याचं वाईट मला देखील वाटतं. पण तिनं अशा पद्धतीनं माझ्या आजच्या परिस्थितीचा उल्लेख करावा किंवा माझे वासे फिरले. मी त्याच प्रश्नावर येणार होतो. वासे फिरले असं म्हणाल्या, वासे काय फिरलेत तुमचे? हे पहा, माणसाच्या वैयक्तिक जीवनात काही घटना घडत असतात, पिढी बदलती, भावाभावात जे प्रेम असतं ते पुढच्या पिढीत राहील, काका पुतण्यात राहील, बाच्या मामात राहील, असं नसतं. आपण जसं जसं एक एक पिढी पुढे सरकत जाते तो प्रेमाचा ओलावा कमी होत जातो. माझे काही वैयक्तिक प्रश्न असतील, पण ते प्रश्न होऊ शकतं कधी ते सोडवतील, ते आधार देतील म्हणून कदाचित मी काय त्यांच्याकडे गेलो असतील, त्याने ते काही सोडवले नाहीत. पण कुणी विश्वासानं तुमच्या जवळ येऊन एखाद्या आपली अडचण सांगितली असेल त्याचा असा कुठंतरी कुणी दुरुपयोग करावा याचं मला वाटतं.
या वासे फिरले या वाक्यासोबत अजून एक महत्वाची गोष्ट त्या बोलल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की पूनम आधी खूप छान वाटायची, खूप छान बोलतेस, असं ते काका म्हणायचे. आणि अचानक मी उद्धट झाले, काय अहंकारी झाले त्याच काकांच्या लेखी. असं काय घडलं होतं? नाही, हे बहुधा तिनं माझ्यासाठी बोललं नसावं, कारण मला आठवते तिनं जे पुढचं वाक्य म्हणले की मी स्त्री आणि स्पष्ट बोलले की उद्धट होते. हा युक्तिवाद मी एका फार मोठ्या राजकीय नेत्यासोबत केला होता. ज्यावेळेस त्यांनी पूनम उद्धट आहे असं म्हणल्यावर मी त्याला सांगितलं की एखादी स्त्री जर स्पष्ट बोलते तर पुरुषाची लेखी ती उद्धट. मला वाटतं तुम्ही पंकजा मुंडेंच्या बाबतही हेच बोलत होतात की हा, मी माझं मत म्हणजे, आहे हा. हे पहा, त्या मोकळ्या आहेत, त्या निडर आहेत, त्या स्पष्टपणे आपलं मत मांडतात. पुरुषी व्यवस्थेमध्ये त्याला आपण उद्धटपणा म्हणतो, हे माझं मत आहे. त्याच्यामुळं पूनम उद्धट आहे किंवा असं, आजही माझ्या दृष्टीनं ती गोड मुलगीच आहे. असं काय घडतंय काका की ही वीण विस्कटली आहे, उलगडली आहे, पण आता ती अशी ही व्हायला, उद्ध्वस्त व्हायला लागली आहे. तसं व्हायला न पाहिजे. कुणी कुणावर अवलंबून नाही. जे ते आपल्या सुखी दुःखी आपापल्या घरी आहेत. प्रत्येकाकडे म्हणजे 2006 नंतर संकटाची एक मालिकाच सुरू झाली. त्याच्यातून कुणीतरी आपापल्या जागी सावरतो, काहीतरी होतं. पण कदाचित राजकीय विजनवासाचा तिच्या मनस्थितीवर परिणाम असेल, कारण आजपर्यंत तिच्या हातून तसं काही दिवसापूर्वी आम्ही बघितलंय की तुम्ही राज ठाकरेंची मुलाखत घेण्यासाठी राहुल महाजनांना खूप मोठी मदत केली होती आणि त्यांनी ती एक पॉडकास्ट करून तो दिलेला पण होता. हो, तो पुढे तर काय हे झाला नाही, माहित नाही तर कशामुळे झालं. पण राज ठाकरेंनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही आलात आणि विषय प्रमोदजी, सगळ्यात मोठं प्रमोदजीचं मैत्री माझी असल्यामुळे येतो असं त्यांनी सांगितलं होतं. पण माहित नाही, गेल्या काही दिवसात त्या गोष्टीचा उल्लेख होतो आणि या गोष्टीचं वाईट वाटतं की तुमच्या पाचोळ्यावर आम्ही कधी पाय दिला नाही. भले आमचे वासे फिरले असतील तर तो आहे ना वर बसलेला, तो पाहिजे. अजून एक यात राजकीय काही दिसतंय का? कारण तुम्ही राज ठाकरेंच्या सोबत आता प्रचार सभा घेत आहात. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नेते, प्रवक्ते म्हणून इस्टॅब्लिश झालेले आहात. अशा स्थितीमध्ये त्या उद्धव ठाकरेंना उद्धव दादा म्हणून संबोधतात आणि या उद्धव दादांच्या पक्षाला विरोध करणारा काका यांना आता अडचणीचा वाटो पाहतोय आहे का? कारण स्वतःची तुमची एक राजकारणी व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा, म्हणजे आधी तर होती, पुन्हा एकदा ती प्रतिमा इस्टॅब्लिश होती आहे. तिथे तुमच्या राजकीय प्रगतीला बाधा पोहोचविण्यासाठी म्हणून, लगाम घालण्यासाठी म्हणून, मनसेचा प्रचार करताना होणाऱ्या उद्धव ठाकरेवरच्या टीकेला लगाम घालण्यासाठी म्हणून हे काही घडलं असावं. कारण त्या कौतुक करतात उद्धव ठाकरेंचं. पहा, त्यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक करावं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत, मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. पण मी आज एक स्पष्टपणे सांगतो की राज ठाकरेंनी मला खूप मोठा आधार दिला. मी आर्थिक व्यावसायिक असू नये, पण मला त्यांनी पुन्हा पक्षात घेतलं, प्रवक्ता बनवलं. आजही पक्षात मला एक वयानं वरिष्ठ म्हणून मला खूप सन्मानाने ते वागवतात. तेच काय प्रत्येक कार्यकर्ता वागवतो. आणि हे त्यांचे माझ्यावर उपकार आहेत. कदाचित राज ठाकरेचा मला आज आधार नसला असता, राज ठाकरेंनी मला जर ही संधी दिली नसती, तर मी जे काही आज थोडा बहुत महाराष्ट्राच्या जनतेपुढे गेलो किंवा एखाद्या विषयावर बोललो तर 5-50 हजार लोक त्याला पाहतात, लाख लोक पाहतात, काही ठिकाणी 10-10 लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला. हे सगळं राज ठाकरेमुळं मला मिळालेलं आहे. त्याच्यामुळं मी माझं उर्वरित आयुष्य, कदाचित मी शारीरिकदृष्ट्या फार हालचाल नाही करू शकलो तर मी शेवटपर्यंत राज ठाकरेंशी प्रामाणिक राहील. इथे थांबवायचा प्रयत्न. मी सुद्धा महाजन आहे, मी सुद्धा बेफिक्री आहे. मी सुद्धा एखाद्याला निष्ठा वाहिल्यावर मी प्राणत्याग करायला सुद्धा वाहणार नाही. आता तो लोकशाही तिथं काही तलवार घेऊन लढायचं नाही. तलवार घेऊन लढायचं असलं तर प्रकाश महाजन राज ठाकरेच्या समोर जाऊन उभा राहिला असता, त्याच्यावर येणारा पहिला वार मी झेलला असता. पण मला असं वाटतं की माहीत नाही की हे
काय स्थिती. आणि मला साधा नेहमी प्रश्न पडतो की पूनमच्या मानाने आम्ही फार सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या किरकोळ लोक आहोत, आम्ही त्यांच्याशी कशाला भांडायला. स्वतःला किरकोळ म्हणताय महाजनांची हो? नाही, त्या दृष्टीने नाही, पण एक समाजात जे काही मापदंड आहेत त्या मापदंडात मी आर्थिक दृष्ट्या व्यावसायिक दृष्ट्या काय मला त्याच्यात काही. पण मला हे कळालं नाही की रक्त एवढं पांढरं कसं झालं. या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही, रक्त एवढं पांढरं कसं झालं. मी वादांच्या मुद्द्यावर मात्र जाऊ शकतो. महाजनांच्या परिवारामध्ये अजून काही वादंग आहेत, अर्थात ते पारिवारिक आहे, कौटुंबिक आहे, त्याच्यावर फारशी प्रतिक्रिया मी तुम्हाला त्या वादंगाच्या खोलात जाणार नाही. काही प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा तुमच्यावरती आरोप झालेत आणि ते थेट सारंगी महाजनांनी केलेले आहेत की माझी फसगत झाली, मला फसवल्या गेलं. त्यांनी मग पुढे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या दोन बहीण भावांवरती जाहीरपणे आरोप केले की माझी प्रॉपर्टी मला दिली गेली नाही, करोडोची प्रॉपर्टी ढापली, असे आरोप त्यांनी केले होते. या सगळ्या आरोपावर काय तुम्हाला काय वाटतं की हे खरंच इतकं असं असतं की ज्यात ढापाढापी चालली आहे? हे पहा, महाजन म्हणून त्यांना परिवाराचा जो काही अधिकार आहे तो कोणीही त्यांच्यापासून हिरावून घेतला नाही. त्या कांगावा काही जरी करत असल्या तर वस्तुस्थिती जी आहे ती आहे, शासकीय दरबारी त्याची नोंद आहे, त्यांची जागा आज त्यांच्या ताब्यात आहे. बाकी पंकजावर किंवा धनंजय मुंडेवर त्यांनी काय आरोप केले याच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. पण माझा एक स्वभाव आहे किंवा माझे जवळचे मित्र मला ओळखतात. भले माझ्या 2 वाईट गुण असतील पण माझ्यापाशी एक चांगला गुण आहे, मी तो अभिमानाने सांगतो. मी कधीही कुणाच्या अनामत मध्ये खलल केली नाही. जे आपलंय ते आपलंय. कुणी विश्वासानं आपल्यापाशी आणून ठेवलं तर त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ दिला. आता हा ज्याच्या त्याच्या नियतीचा प्रश्न आहे की कुणी त्या विश्वासाला तडा जाऊन फायदा करून घेत असेल तर मी काय ते बोलणार. म्हणजे ही अशी अडचण करून ठेवली आहे का की सोयीसाठी, कायद्याच्या सोयीसाठी केलेल्या काही प्रॉपर्टीज आता अनेक व्यक्तींच्या या जगातून निघून गेल्यानंतर आता पुन्हा त्याच्यावरती वादंग होत आहे? थोडक्यात तुमची बोलायची अडचण बेनामी प्रॉपर्टीमुळे होते? अगदी स्पष्ट विचारतो. मला याच्यात माहीत असण्याचं काही कारण, कारण मी अशा कुठल्याही प्रकारापासून दूर होतो. पण माझं मत मी तुम्हाला सांगितलं. अनामत में खलल असं म्हणालात म्हणून. हो, स्वाभाविक आहे. कधी कधी असं होतं किंवा मी गावाला चाललोय, घराला कुलूप लावलं तर थोडी बहुत रक्कम आहे, कुणी माझ्यापाशी आणून ठेवली तर मी आल्यावर तीच त्याला वापस करावी, याच्या काही लिखापडी नसते, विश्वास असतो. आणि अशा विश्वासाला तडा जाणं हे आजच्या युगात सुद्धा नैतिकतेत बसत. ठीक आहे, ज्याच्या त्याचा स्वभाव, ज्याच्या त्याची विचार करण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं की पंकजा आणि धनंजय दोघंही या बाबतीत निष्पाप आहेत हे मी खात्रीलायक सांगू शकतो. त्यांच्यामुळं त्यांना यात गोवण्याचं काहीही कारण नाही. अगदी मी म्हणजे धनंजय मुंडेच्या बाजूने सुद्धा का उभं राहतो, मला त्या गोष्टीत बरेच काय माहिती. पंकजा बिचारी अक्षरशः निष्पाप आहे, जरा अगदी इंग्रजी शब्द इनोसंट आपण जसा वापरतो. पण आता कसं आहे की कुणा मोठ्या माणसाला बदनाम केल्याशिवाय आम्हाला कोणी ऐकायलाच येत नाही, अशी जर लोकांची धारणा असेल तर आम्ही काय करू शकतो. एक छोटासा प्रश्न आहे काका. लोकांच्या मनामध्ये महाजनांच्या विषयी प्रचंड आकर्षण आहे, अनेकांच्या मनात प्रेम आहे, अनेकांच्या मनात त्या परिवाराच्या विषयीच्या निष्ठा आहेत. माझ्यासारख्या माणसाला तर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, म्हणजे मी हे निसंकोचपणे आणि जाहीरपणेही मांडलेलं आहे की माझ्या पत्रकारितेला झळाळी कशामुळे मिळाली असेल तर मी मुंडे महाजनांच्या जिल्ह्यात पत्रकारिता करतो म्हणून ती मिळालेली होती.
मुंडे महाजनांच्या वरती बोलून त्यांच्याशी संबंध ठेवून ज्या स्वरूपाचा मिळाला, त्या प्रसिद्धी मिळाली, नाव मिळालं, त्या सगळ्याच्या अनुषंगाने मी विचारतो की मुंडे महाजनांच्या एकूणच पत्रकारितेला किंवा एकूण राजकीय कारकिर्दीला धक्का लागतोय, प्रतिमा भंजन होत आहे, अशा स्थितीत सगळे एकत्रित येऊन काही विचार करू शकतील का? त्यावर तुम्ही काही पहल करणार आहात का? हे पहा, तुम्ही जो आता प्रमोदजी आणि गोपीनाथरावचा उल्लेख केला, मला वाटतं तुमचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यात हा सुद्धा एक दुवा आहे. हो. मी म्हणजे मी प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांच्याशीच संबंध ठेवू नये. मला सुद्धा गोपीनाथरावचा मेहुणा किंवा पंकजाचा मामा म्हणून, म्हणजे 100% वंजारी समाजातले लोक मामा म्हणूनच मला फार आदराने प्रेमाने बोलतात. प्रमोदजीवर काही प्रेम करणारे लोक आहेत ते मला काका समजतात, कारण सगळ्यांचा असा गैरसमज आहे की मी प्रमोदजीचा मोठा भाऊ आहे. मी काही लोकांचा गैरसमज तसाच राहू देतो. पण तसं पाहिलं तर मी इतका किरकोळ आणि दुर्बल आहे. म्हणजे मी शारीरिक किंवा आर्थिक ह्या विषय काढत नाही. जर मी थोडा राजकीय दृष्ट्या सबल असलो असतो किंवा आर्थिक दृष्ट्या समर्थन असलो असतं, कदाचित लोकांनी माझं ऐकलं असतं. पण जिथं स्वार्थ येतो तिथं लोक स्वार्थाला प्राधान्य देतात. त्याच्यामुळे जे चाललंय त्याच्यावर काळाचे एक औषध आहे, बाकी काय. काळ हे औषध आहे, हे खरं आहे. पण जे काही महाजनांच्या कुटुंबामध्ये होत आहे त्याचा फटका मुंडे कुटुंबाला बसतोय. त्या सगळ्या वादातून महाराष्ट्र बाहेर यावा, महाराष्ट्रातील लोक बाहेर यावेत आणि महाजनांच्या कुटुंबावर होत असलेले अनावश्यक वाद थांबावेत, एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करू शकतो. काकांचं बोलणं ऐकून घेणं आवश्यक होतं, यावर त्यांचं मत जाणून घेणं आवश्यक होतं. म्हणूनच हा त्यांच्या खुलाशाचा व्हिडिओ मी मुद्दाम केलाय. यातून कोणताही वाद वाढावा असा अपेक्षित नाहीये. त्यांना जे काही वाटलंय ते त्यांनी मांडलंय. काका, आता मात्र आभार मानतो. स्वागत केलं नव्हतं, आभार आपले की आपण हा सगळा विषय मांडला. धन्यवाद.